In last lecture we had started client side scripting. Client side scripting मध्ये आपण बघितलं to develop we can develop a dynamic web pages. Dynamic web pages means in other words we make web pages align. सो क्लायंट साईड स्क्रिप्टिंगसाठी आपण बघितलेलं की स्क्रिप्ट टॅग यूज होतो. वी आर गोइंग टू यूज अ जावा स्क्रिप्ट. सो स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावा स्क्रिप्ट. त्यात आपण व्हेरिएबल्स ही कन्सेप्ट बघितलेली. व्हेरिएबल्स का डिफाईन करतात. व्हेरिएबल्स आर डिफाईन्ड फॉर अ स्टोरेज पर्पज. देन व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचे रूल्स होते. रूल्स बघितलेले आणि एक सिम्पल प्रोग्रॅम बघितलेला. ॲडिशनसाठी एक सिम्पल प्रोग्रॅम बघितलेला. नाव वी विल सी नेक्स्ट कन्सेप्ट इज अ डेटा टाईप. नाव व्हॉट इज दिस डेटा टाईप? See, computer is mainly used to store the information and to do complex calculation. When we store information it is in the form of alphabets, numbers or alphanumeric values. JavaScript provide data type to store and use different type of values. आता आपण यूजरकडून और यूजरचा जेव्हा प्रोग्राम क्रिएट करतो तेव्हा यूजरकडून आपण कोणताही डेटा एंटर करून घेतो. डेटा इन द सेन्स काहीही असू शकतो. इट कॅन बी नंबर्स, इट कॅन बी वर्ड्स, इट कॅन बी लेटर्स. ओके, काहीही डेटा असू शकतो. सो हे जे काय डेटा यूजर एंटर करतो त्या डेटाचं सेव्हरल टाईप्स, त्या इच अँड एव्हरी डेटाचा काहीतरी टाईप असतो. सो दॅट इज अ डेटा टाईप. डेटा टाईप मीन्स आपण काय म्हणू शकतो, जो डेटा आपण कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करतो और व्हेरिएबल आपण कधी डिफाईन करतो टू स्टोअर, कधी यूज होतो व्हेरिएबल्सचा टू स्टोअर द इन्फॉर्मेशन. सो हा जो डेटा आपण स्टोअर करणार कम्प्युटरमध्ये त्याचा जो काही टाईप आहे तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. ना आता डेटाचे डिफरंट टाईप्स हे काय असणार आहेत बघा. फर्स्ट इज अ नंबर टाईप. Numerical value specially belongs to the number data type. Number data type stores both whole number or decimal point number which stores fractional part of a number. Okay, now first data type जो आहे that is a number. आता नंबर आपण जेव्हा पण एंटर करतो और एखाद्या व्हेरिएबलमध्ये आपण जेव्हा नंबर स्टोअर करतो ह्या नंबरचे अजून दोन टाईप्स असतात. फर्स्ट दॅट इज अ होल नंबर. होल नंबर मीन्स सी इथे त्यांनी एक्झाम्पल दिले वॅर वाय इज इक्वल टू आणि इथे जो काय आहे होल नंबर आहे हा. ओके, 1,00,000 व्हॅल्यू स्टोअर केली आहे त्याच्यात. सो दिस इज अ होल नंबर. ह्याच्यात कुठे फ्रॅक्शनल पॉईंट नाही, डेसिमल पॉईंट इथे अवेलेबल नाही आहे. सो दॅट इज अ इंटिजर. जेव्हा आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये होल नंबर स्टोअर करतो तेव्हा त्याचा टाईप असतो इंटिजर. अँड नेक्स्ट इथे बघा झेडला काय व्हॅल्यू केले -67.99 मीन्स ते फ्रॅक्शनल पार्ट अवेलेबल झालं आहे. मीन्स फ्रॅक्शन दॅट इज डॉट आपण इथे डेसिमल पॉईंट इथे मेन्शन केलं आहे. सो सच नंबर विथ अ डेसिमल पॉईंट इज कॉल्ड एज अ फ्लोटिंग पॉईंट नंबर. ओके, और फ्लॅक्शनल नंबर जे असतात त्यांचा डेटा टाईप काय आपण म्हणू शकतो, इट इज अ फ्लोटिंग पॉईंट नंबर. ओके, सो तो युजली नंबरचे दोन टाईप्स असतात. फर्स्ट इज अ होल नंबर और अ इंटिजर. होल नंबर मीन्स विदाउट अ डेसिमल पॉईंट. अँड सेकंड पार्ट असतो सेकंड टाईप दॅट इज अ नंबर विथ अ फ्रॅक्शनल पार्ट मीन्स नंबर विथ अ डेसिमल पॉईंट. दॅट इज डेसिमल पॉईंट नंबरचा टाईप काय असणार आहे, फ्लोटिंग टाईप असणार आहे. ओके, दॅट इज रिलेटेड टू नंबर टाईप. नाउ नेक्स्ट डेटा जो आहे दॅट इज अ टेक्स्ट और वी कॅन से स्ट्रिंग. String means what? Strings are used for storing a text. Strings must be inside of either double or a single quote. आता आपण इथे फर्स्ट नंबर स्टोअर केला. ओके, नाव नंबर स्टोअर करतो. नाव नेक्स्ट इज अ टेक्स्ट. टेक्स्ट मीन्स अल्फाबेट्स आपल्याला जर स्टोअर करायचे असतील तर त्याचा डेटा टाईप काय येणार, स्ट्रिंग येणार. ओके, स्ट्रिंग मीन्स वी आर युझिंग टू स्टोअर अ टेक्स्ट. आता इथे बघा इन केस ऑफ अ नंबर हा जो वाय नावाचा एक व्हेरिएबल डिफाईन केला आणि त्याच्यात 1,00,000 ही व्हॅल्यू स्टोअर केली. सो नंबर स्टोअर करताना आपल्याला ॲज इट इज नंबर आपण तिथे मेन्शन करतो. बट इन केस ऑफ अ स्ट्रिंग आता इथे एक्स ह्या व्हेरिएबलमध्ये हॅलो नावाची स्ट्रिंग मला स्टोअर करायची आहे. ओके, हॅलो हे वर्ड मला स्टोअर करायचं आहे. सो हॅलो इज अ स्ट्रिंग. ते नंबर्स नाही आहेत, ते कॅरेक्टर्स आहेत और लेटर्स आहेत. सो जेव्हा लेटर्स, कॅरेक्टर्स किंवा अल्फाबेट्स आपल्याला एखाद्या व्हेरिएबलला असाइन करायचे असतील ऑलवेज दॅट व्हॅल्यू शुड बी नोटेड विदिन द ओपनिंग अँड क्लोजिंग विदिन द टू डबल कोट. इथे बघा स्टार्टिंग आणि एंडला डबल कोट दिला आणि त्याच्या आत ती व्हॅल्यू इथे प्लेस केली गेली आहे. सो जेव्हा कधी आपण स्ट्रिंग असाइन करणार एखाद्या व्हेरिएबलला सो दॅट स्ट्रिंग शुड ऑलवेज बी प्लेस्ड विदिन अ डबल कोट्स. ओके, इथे बघा वॅर एक्समध्ये काय एक सिंगल वर्डसुद्धा स्टोअर करू शकतो किंवा एक कंप्लीट सेंटेन्स लाईक विथ अ मल्टिपल वर्ड्स.
इथे STR नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्याच्यात काय स्टोअर केलं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. डबल कोटसुद्धा यूज करू शकतो, सिंगल कोटसुद्धा यूज करू शकतो, बट ॲट अ स्टार्टिंग अँड एंडला कंपल्सरी आपल्याला तिथे ते नोट डाऊन करावे लागतात. दॅट इज अ स्ट्रिंग टाईप. नेक्स्ट इज अ बुलियन टाईप. Boolean type, it represents only two values, true and false. All the relational, conditional and logical operators produce Boolean values true or false or yes or no. आता हे जे काही लॉजिकल, कंडिशनल अँड रिलेशनल ऑपरेटर्स आहेत ते तुम्हाला पुढे आहेत, ते आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. बट फर्स्ट बुलियन डेटा टाईप मीन्स वॉट, जस्ट कीप इन माइंड की बुलियन डेटा टाईप जेव्हा आपल्याला कन्सेप्ट समोर येते तेव्हा फक्त एकच लक्षात ठेवायचं की बुलियन डेटा टाईपमध्ये फक्त दोनच व्हॅल्यूज असतात, एक तर ट्रू ऑर फॉल्स, येस ऑर नो, एवढंच व्हॅल्यू त्याच्यात स्टोअर होतात बुलियन डेटा टाईपमध्ये. ओके, आता बाकी ते आता यूज कधी होणार त्याचा, ही जी कन्सेप्ट आहे लॉजिकल, कंडिशनल, रिलेशनल ऑपरेटर्स, तेव्हा बुलियन डेटा टाईपचा यूज होतो. सो पुढे जेव्हा आपण ही कन्सेप्ट स्टडी करणार तेव्हा बुलियन डेटा टाईप तुम्हाला क्लिअर होईल. Next is a infinity. Infinity data type means what? Division by 0 gives and another special value. Means याचं परफेक्ट आपल्याला काही आन्सर मिळणार नाही. 3 ला आपण 0 ने डिवाइड करू शकत नाही. 3 डिवाइड बाय 0 आपल्याला काहीच आन्सर भेटत नाही. मीन्स दॅट इज अ इन्फिनिटी. नो पॉसिबल आन्सर फॉर दॅट. ओके, सो असे जेव्हा कंडिशन्स क्रिएट होतात, सो त्याचा डेटा टाईप काय असतो, जी कंडिशन क्रिएट होते, सो त्या टाईपचा जो डेटा आहे त्याचा डेटा टाईप असणार आहे इन्फिनिटी. Next is a null. In JavaScript, null is just a value which means nothing, empty or unknown. It is supposed to be empty and that doesn't exist. मीन्स आपण एखादा जर व्हेरिएबल डिफाईन करतो, त्या व्हेरिएबलमध्ये आपण कोणतीही व्हॅल्यू स्टोअर करत नाही किंवा एम्प्टी व्हेरिएबल ऑर वी कॅन से दॅट डेटा विदाउट डेटा, मीन्स आपण त्या एखाद्या पर्टिक्युलर स्पेसमध्ये काहीच स्टोअर करू शकत, काहीच स्टोअर केलं नाही, दॅट इज अ नल डेटा. ओके, सो नल व्हॅल्यू, सी इथे त्यांनी दिलं आहे नल इज मीन्स एम्प्टी, नथिंग ऑर अननोन. देन नेक्स्ट अनडिफाईन्ड. JavaScript returns undefined when variable which is declared but not assigned. अनडिफाईन मीन्स वॉट, आपण व्हेरिएबल डिफाईन करतो बट व्हेरिएबलला कोणतीही व्हॅल्यू असाइन करत नाही. इथे बघा, इथे ह्या एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल एक्स नावाचा व्हेरिएबल आपण डिफाईन केला आहे, पण त्याला एक व्हॅल्यू असाइन केली, हॅलो नावाची व्हॅल्यू असाइन केली आहे. एक्स इज इक्वल टू हॅलो, म्हणजे एक्समध्ये काय स्टोअर झालं, हॅलो स्टोअर झालं. अँड अनडिफाईन्ड मीन्स वॉट, आपण व्हेरिएबल डिफाईन करतो बट त्या व्हेरिएबलमध्ये कोणताही डेटा स्टोअर करत नाही. इथे बघा, वॅर एज नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे, बट त्या एजमध्ये, त्या व्हेरिएबलमध्ये आपण काहीच व्हॅल्यू स्टोअर केली नाही आहे. मीन्स एज इज अ अनडिफाईन्ड व्हेरिएबल. ओके, सो दीज आर द डेटा टाइप्स. Data type means what? Whatever information or data we are going to store in the computer, each and every data has its own type. Okay, number असतो, नंबरचे दोन टाइप्स बघितले, एक मीन्स फर्स्ट इज अ इंटिजर, सेकंड इज अ फ्लोटिंग. नेक्स्ट स्ट्रिंग, स्ट्रिंगमध्ये आपण टेक्स्ट स्टोअर करू शकतो. ओके, देन बुलियन टाईप, बुलियनमध्ये दोनच व्हॅल्यूज असतात, एक तर ट्रू ऑर फॉल्स, येस ऑर नो. देन इन्फिनिटी मीन्स सम कंडिशन्स विच ज्याला आपल्याला रिझल्ट, फायनल रिझल्ट पॉसिबल नाही, पॉसिबल मिळतच नाही फायनल रिझल्ट. अँड नल मीन्स एम्प्टी व्हॅल्यू. अँड अनडिफाईन्ड मीन्स अ व्हेरिएबल विच इज नॉट असाइन्ड एनी व्हॅल्यू, दॅट व्हेरिएबल इज अ अनडिफाईन्ड व्हेरिएबल. ओके, सो हे झाले डेटा टाइप्स. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज अ ऑपरेटर. Operator means what? Operators are used to do logical, arithmetic and logical operations. Operators that require one operand is called as a unary operator, and operators that require two operands are called as a binary operator. Most of the operators can be divided into groups: arithmetic, relational and logical operators. आता ऑपरेटर्स हे काय यूज केले जातात, जेव्हा आपल्याला काही मॅथमॅटिकल फंक्शन्स मॅथमॅटिकल प्रोसेसिंग करायची असेल, किंवा रिलेशनल्स मीन्स वॉट, ग्रेटर दॅन, लेस दॅन सिम्बॉल, हे जे काही कंडिशन्स आहेत आपले. ओके, सो हे जे आपल्याला जे मल्टिपल कंडिशन्स क्रिएट होतात, ते कंडिशन्स आपण क्रिएट करताना आपल्याला तिथे काहीतरी सिम्बॉल्स यूज करावे लागतात, किंवा त्यांचं जे काही प्रोसेसिंग आहे ते प्रोसेसिंग कंप्लीट करण्यासाठी आपल्याला ऑपरेटर्स यूज करावे लागतात. आता ऑपरेटर्स मीन्स ॲक्च्युली काय आहे ते आपण वन बाय वन बघूया. ऑपरेटर्सला त्यांनी डिवाइड केलं आहे 3 ग्रुप्समध्ये. फर्स्ट इज अ अरिथमॅटिक ऑपरेटर्स. अरिथमॅटिक ऑपरेटर मीन्स वॉट,
arithmetic operators are used in mathematical expressions in the same way that they are used in algebra. For following example, consider a is equal to 40, b is equal to 4.5. आता अरिथमॅटिक ऑपरेटर मीन्स व्हॉट, जेव्हा कधी आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स एक्झिक्यूट करायचे असतील, लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, हे सगळे काय आहेत, मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आहेत. सो जेव्हा आपण व्हेरिएबलला और डेटावर, कोणत्याही डेटाला आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स एक्झिक्यूट करायचे असतील, तर इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ओके, आता इथे बघा दोन व्हेरिएबल्स डिफाईन केले आहेत, ए इज इक्वल टू 40 अँड व्हेरिएबल बी इज इक्वल टू 4.5. आता ह्या दोन व्हेरिएबल्सवरती आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स एक्झिक्यूट करायचे आहेत. लाईक मला ह्यांची ॲडिशन करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे आणि मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. सो हे सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत. सो त्याच्यासाठी मी कोणते ऑपरेटर्स यूज करणार, अरिथमॅटिक ऑपरेटर्स यूज करणार. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत बघा. फर्स्ट इज अ ॲडिशन. ॲडिशन ऑपरेटर टू ॲड द टू नंबर्स ए प्लस बी. आता इथे प्लस जो यूज केला आहे तो काय आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर आहे. ओके, इन द सेम वे सबस्ट्रॅक्शनसाठी ए मायनस बी, मायनस इज अ अरिथमॅटिक ऑपरेटर. ए इंटू बी इन मल्टिप्लिकेशन इज अ अरिथमॅटिक ऑपरेटर अँड ए डिवाइड बाय बी, ए मॉड्युलस बी. ओके, सो these are all are the arithmetic operators. इथे बघा डिव्हिजन सिम्बॉल अँड मॉड्युलस सिम्बॉलमध्ये डिफरन्स काय आहे. डिव्हिजन सिम्बॉल आपल्याला क्वोशंट रिटर्न करतो. जे आपण दोन नंबर्स डिवाइड करतो त्याचा जो काही क्वोशंट क्रिएट होतो तो आपल्याला रिटर्न केला जातो. अँड मॉड्युलस सिम्बॉल जे आपण यूज करतो तेव्हा त्या दोन जेव्हा आपण त्यांची त्या दोन नंबरचे डिव्हिजन परफॉर्म करतो, लास्टला जो रिमाइंडर राहतो तो रिमाइंडर आपल्याला जर हवा असेल देन वी आर गोइंग टू यूज अ मॉड्युलस सिम्बॉल. ओके, सी इट रिटर्न्स द रिमाइंडर आफ्टर डिव्हिजन. डिव्हिजन सिम्बॉल काय करतो, आपल्याला क्वोशंट रिटर्न करतो अँड मॉड्युलस सिम्बॉल आपल्याला रिमाइंडर रिटर्न करतो. ओके, सो दीज आर द अरिथमॅटिक ऑपरेटर्स. सो आपण एक सिम्पल प्रोग्राम करून बघूया जावा स्क्रिप्टचा युझिंग अरिथमॅटिक ऑपरेटर. First, as it is, doc type HTML, head title, title tag close, head tag close, then body tag open. Now we have to use a script tag because आपण हे जे काही ऑपरेटर्स, व्हेरिएबल्स, हे जे सिम्बॉल्स, हे जे कन्सेप्ट आहेत ते सगळे जावा स्क्रिप्टचे आहेत. So first we have to use script tag, language equal to JavaScript. Okay, now first आता आपल्याला सेम आपण अरिथमॅटिक ऑपरेटर्स यूज करून बघूया. सो वी आर गोइंग टू नीड टू व्हेरिएबल्स where a comma b comma c. ओके, सी फर्स्ट आपण ॲडिशन परफॉर्म करून बघूया. एला आता मी काहीतरी व्हॅल्यू असाइन करते लाईक 5, बी इज इक्वल टू 7 अँड नाव वी विल परफॉर्म. सीमध्ये आपण काय करणार, सी कशासाठी डिफाईन केला आहे, ह्या दोघांची जी ॲडिशन आहे ती आपण ती सुद्धा कुठेतरी स्टोअर करावी लागते. सो त्याच्यासाठी सी हा व्हेरिएबल डिफाईन केला आहे आपण. सो सी इज इक्वल टू ए प्लस बी. आता इथे आपण काय केलं आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर प्लस यूज केला आहे. आता हा जो रिझल्ट आहे तो मला आउटपुटला डिस्प्ले करायचा आहे. सो जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला एखादा टेक्स्ट आउटपुट विंडोला डिस्प्ले करायचं असेल तर एक डॉक्युमेंट डॉट राईट नावाची स्टेटमेंट यूज करावी लागते. डॉक्युमेंट डॉट राईट. HTML मध्ये काय होतं, आपण नॉर्मली बॉडी टॅगमध्ये जो काही टेक्स्ट आपण इन्क्लूड करायचो तो डायरेक्टली आपल्याला ब्राउझरवरती डिस्प्ले व्हायचा. बट इन केस ऑफ जावास्क्रिप्टमध्ये आपण डायरेक्टली इथे काहीही लिहिलं तर इथे डिस्प्ले होणार नाही आहे. जे काही आपल्याला ब्राउझरवरती डिस्प्ले करायचं आहे ते आपल्याला डॉक्युमेंट डॉट राईट ह्या स्टेटमेंटमध्ये मेन्शन करावं लागतं. ओके, सो डॉक्युमेंट डॉट राईट. आता ॲडिशन कशामध्ये स्टोअर आहे, सीमध्ये स्टोअर आहे. आपल्याला फक्त ॲडिशनची व्हॅल्यू स्टोअर करायची, सीटमध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होणार आहे ती शो करायची आहे. सो मी इथे काय करणार, फक्त सी पास करणार. ओके, अँड सेमिकोलन. कीप इन माइंड जावास्क्रिप्टमध्ये जेवढे पण स्टेटमेंट आहेत ईच स्टेटमेंट शुड एंड विथ अ सेमिकोलन. सो स्क्रिप्ट टॅग क्लोज
body tag close and HTML close. I will save this. ओके, आता आपण हा रन करून बघूया. सी इथे बघा आन्सर काय मिळत आहे 12. आपण व्हॅल्यूज काय पास केलेले 7 and 5. सो 7 and 5 ची जी ॲडिशन आहे ती मला इथे डिस्प्ले होते. ओके, नाव इन अ सेम वे मला जर मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्शन डिस्प्ले करायची असेल तर आपण करू शकतो. कसं करणार, आता सबस्ट्रॅक्शनसाठी अजून एक व्हेरिएबल डिझाईन करावं लागणार, मल्टिप्लिकेशनसाठी अजून एक व्हेरिएबल डिफाईन करावं लागणार, देन डिव्हिजनसाठी एक आणि मॉड्युलससाठी एक. ओके, सो काय करणार सेम प्रोसिजर. आता सी मध्ये आपण ॲडिशन स्टोअर केली, सो डी मध्ये काय करणार सबस्ट्रॅक्शन स्टोअर करणार, सो ए मायनस बी. सिमिलरली ई मध्ये काय करणार मल्टिप्लिकेशन स्टोअर करणार ए इंटू बी. देन एफ मध्ये डिव्हिजन स्टोअर करणार ए डिवाइड बाय बी. अँड जी मध्ये मॉड्युलसची व्हॅल्यू स्टोअर करणार दॅट इज ए मॉड्युलस बी. ओके, आता सेम आपण 1 by 1 सगळे व्हॅल्यूज शो करूया. किती आहे डी ई एफ जी अँड सेव. ओके, आता इथे आपण काय केलं आहे अरिथमॅटिक ऑपरेटर्स यूज केले आहेत. सो आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. एका लाईनमध्ये सगळे डिस्प्ले होतात, आपल्याला वन आफ्टर द अदर हवं आहे. सो इथे काय करणार बी आर टॅग यूज करणार. बी आर टॅग कुठे यूज करतो आपण HTML मध्ये यूज केलेला बी आर टॅग. प्रत्येक व्हॅल्यूच्या अगोदर आपल्याला स्पेस हवी, और वी कॅन से बिगिनिंगला आपल्याला नेक्स्ट लाईनला घ्यायचं आहे. सो इथे बघा आता काय होतं आहे, काय केलं मी बी आर टॅग यूज केला. फर्स्ट सी मला ॲडिशन डिस्प्ले होते, आता सी नंतर मायनसची जी व्हॅल्यू आहे ती मला नेक्स्ट लाईनला घ्यायची आहे. सो मी काय केलं सबस्ट्रॅक्शन डी मध्ये स्टोअर होतं त्याच्या अगोदर बी आर टॅग यूज केला, किंवा सी नंतर बी आर टॅग यूज केला तरी चालेल. सो वन आफ्टर द अदर. आता फर्स्ट डी मध्ये काय स्टोअर होतं आहे सबस्ट्रॅक्शन, ई मध्ये मल्टिप्लिकेशन, एफ मध्ये आपल्याला रिमाइंडर मीन्स डिव्हिजनची जी व्हॅल्यू आहे क्वेश्चन रिटर्न केला जातो आहे, अँड जी मध्ये इथे रिमाइंडर रिटर्न केला जातो. सो इथे काय केलं मी अरिथमॅटिक ऑपरेटर्स यूज केले टू परफॉर्म द मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. आता इथे बघा मी प्लस सिम्बॉल यूज केलं आहे. प्लस सिम्बॉलचे दोन यूज आहेत, एक म्हणजे ॲडिशनसाठी आणि सेकंड दॅट इज अ टू कॉन्कॅट द स्ट्रिंग. कॉन्कॅट मीन्स वॉट, दोन स्ट्रिंग्ज मला ॲड करायचे असतील तर, लाईक सी इथे मला एक सिम्पल मेसेज पास करायचं आहे आउटपुटला ॲडिशन इज, आणि ॲडिशन इज सी, ॲडिशन इज 12 असा मेसेज मला पास करायचा आहे. ओके, म्हणजे ही ॲडिशन इज ही एक स्ट्रिंग झाली आणि सी हे काय झालं व्हेरिएबल झालं. सो स्ट्रिंग आणि व्हेरिएबल हे दोन मला ॲड करायचे आहेत आणि आउटपुटला डिस्प्ले करायचे आहेत. सो हे दोन मला ॲड करायचे असतील तर इथे काय करणार प्लस सिम्बॉल यूज करणार अँड सेव. आता बघा आउटपुट कसं मिळतं सी ॲडिशन इज 12, म्हणजे इथे काय केलं ॲडिशन ही स्ट्रिंग झाली, ती मला आउटपुटला ॲज इट इज डिस्प्ले करायची आहे, आणि त्याच्या पुढे सी म्हणजे एक व्हेरिएबल होता, त्या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे ती मला शो करायची होती. सो काय केलं स्ट्रिंग आणि व्हेरिएबल हे दोन मी ॲड केले आहेत आणि इथे आउटपुट डिस्प्ले झालं आहे. सो इथे सुद्धा प्लस आपण कशासाठी करतो कॉन्कॅटिनेशनसाठी करतो. कॉन्कॅटिनेशन मीन्स ॲडिशन ऑफ अ स्ट्रिंग. ओके, आणि मॅथमॅटिकल ॲडिशन डिफरंट असते. मॅथमॅटिकल ॲडिशन काय करते दोन नंबर्सची ॲडिशन करते, आणि कॉन्कॅटिनेशन और स्ट्रिंगची आपण ॲडिशन करतो तेव्हा काय होतं जस्ट ते नंबर्स जे काही दोन स्ट्रिंग्स और जे काही दोन स्ट्रिंग आणि व्हेरिएबल आपण ॲड केले ते आपल्याला एकत्र डिस्प्ले केले जातात.
तसंच आता इथे ॲडिशन इज केलं तसं आपल्याला सबस्ट्रॅक्शन इज, मल्टिप्लिकेशन इज, डिव्हिजन इज असं करायचं असेल तर तरीसुद्धा आपण करू शकतो. चेंज कुठे येणार, इथे काय येणार, सबस्ट्रॅक्शन इज. ओके, सिमिलरली हिअर इथे काय केलंय, मल्टिप्लिकेशन. देन नेक्स्ट डिव्हिजन. And then modulus. And save. So here tag I think चुकलाय. ओके, आता इथे काय आलं, ॲडिशन इज 12, सबस्ट्रॅक्शन इज 12, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इज अँड मॉड्युलस इज. सो इथे काय केलं, स्ट्रिंग ॲड केली, व्हेरिएबल ॲड केलं. स्ट्रिंग अँड व्हेरिएबल हे दोन आपण ॲड केले. सो त्याच्यासाठी सुद्धा आपण इथे प्लस सिम्बॉल यूज केलं आहे. सो प्लस सिम्बॉलचे दोन यूज आहेत. एक आहे ते ॲडिशन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स अँड सेकंड इज फॉर ॲडिशन ऑफ अ स्ट्रिंग और कॉन्कॅटिनेशन ऑफ अ स्ट्रिंग. ओके, सो हे होते अरिथमॅटिक ऑपरेटर्स. सी इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलं आहे प्लस ऑपरेटर इन जावास्क्रिप्ट. द जावास्क्रिप्ट प्लस ऑपरेटर हॅज टू मिनिंग्स, अरिथमॅटिक ॲडिशन अँड स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर्स. सेम इथे त्यांनी जसं केलं आहे तसं 15 प्लस हॅलो म्हणजे काय होतं आहे, नंबर आणि स्ट्रिंग दोघेही ॲड केलेत किंवा व्हेरिएबल आणि स्ट्रिंग असं आपण ॲड करू शकतो. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण असाइनमेंट ऑपरेटर्स बघूया. सो इन टुडेज लेक्चर वी हॅव सीन व्हॉट इज अ ऑपरेटर. विथ इन दॅट अरिथमॅटिक ऑपरेटर्स आपण बघितलं आणि डेटा टाईप्स बघितलेले आपण. सो दॅट्स इट.